Officer, Technical Director, Lighting Designer, lights and designing of that by Lynn Fernandez. Presenting Nrityagram and Shrupa Sen. Ladies and gentlemen, put your hands together for Nrityagram. Shukriya Lodaji. I will now request the Guardian Minister. Check. And now I request Guardian Minister Mumbai City and Minister of School Education and Marathi Language, Shri Deepak Vasant Kesarkar ji, to come and share a few words with us. Honorable Girish Mahajan ji, Honorable Anand Mahindra ji, Honorable Mangal Pradhat Lodha ji, Jackie Shroff ji, all other dignitaries of the dais. I am Minister of Marathi Language as well, and I always feel that the spirit of Mumbai always remains with all languages, and that's why I will prefer to speak in Marathi. आपणा सर्वांचं या मुंबई फेस्टिवलमध्ये मी हार्दिक स्वागत करतो. मुंबईचं एक स्वतःचं स्पिरिट आहे. मुंबई कधी झोपत नाही, मुंबई कधी कोणाला उपाशी ठेवत नाही, आणि मुंबईचं स्वतःचं एक विश्व आहे, मुंबईचं स्वतःचं एक ग्लॅमर आहे. आदरणीय आनंद महेंद्रजींनी हा फेस्टिवल कायम चालू राहील याची गॅरंटी आनंद महेंद्रजी आहे, आणि भारत संपूर्ण चालू राहील याची गॅरंटी मोदी साहेबांची असते. तसे या मुंबई फेस्टिवलची गॅरंटी तुमच्या समोर आहे. आणि एकच गोष्ट सांगतो की कालाघोडा फेस्टिवल खूप काळ चालू राहिला. आर्ट क्राफ्ट याला प्रमोट करणारा एक फेस्टिवल, परंतु मुंबई फेस्टिवल याच्या पलीकडे जाऊन एक काहीतरी आहे. आपण ज्याला दुबई फेस्टिवल म्हणतो त्याला तो शॉपिंग फेस्टिवल असतो, परंतु मुंबईचं कल्चर हे वेगळं आहे. आता तुम्ही हांडे साहेबांकडून ऐकलं की मुंबईचे मूळ लोक कोळी आहेत. मुंबई फेस्टिवल ही सुरुवात आहे. मुंबई फेस्टिवलमध्ये तुम्हाला कोळी नृत्य बघायला मिळेल, कोळी फूड खायला सुद्धा मिळेल, पण याच्या पुढच्या काळामध्ये प्रत्येक कोळीवाड्यामध्ये कोळी फूड आणि कोळी नृत्य तुम्हाला दिसेल, आणि ते मुंबईचं स्पिरिट आहे. आणि म्हणून मुंबई एक असं शहर आहे की ज्याच्यामध्ये वैविध्य आहे खाण्यामध्ये, आणि हे खाणं आपण युरोपच्या शहरामध्ये गेला प्रत्येक ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला तिथलं चित्र बदललेलं दिसतं. मुंबईमध्ये नवीन रिक्लेमेशन होतं आहे कोस्टल रोडमुळे, आणि ती एक नवीन एरिया सुरू होईल जी खऱ्या अर्थाने आपल्याला मुंबईचं स्पिरिट दाखवेल याची मी आपल्याला खात्री देतो. मुंबई फेस्टिवलला मनापासून शुभेच्छा देत असताना याच्यामध्ये जे जे स्पॉन्सरर्स आहेत त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आणि आपल्याला खात्री देतो की मुंबईच्या फेस्टिवलमध्ये मुंबईचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. सर्वोत्कृष्ट क्रिकेटर कुठे असतात ते मुंबईमध्ये असतात, सर्वोत्कृष्ट इंडस्ट्रियलिस्ट कुठे असतात ते मुंबईमध्ये असतात, सर्वोत्कृष्ट ॲक्टर कुठे असतात ते मुंबईमध्ये असतात, आणि सर्वोत्कृष्ट चांगले ह्युमन बिईंग कुठे असतात ते सुद्धा मुंबईमध्येच असतात. आणि हे मुंबईने वेळोवेळ सिद्ध केलेलं आहे. म्हणून मुंबई फेस्टिवल कायम पुढे घेऊन जाऊया, मुंबईचं स्पिरिट कायम ठेवूया, एवढंच या प्रसंगी आपल्याला आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you so much, sir. And finally, I now request the Honorable Minister of Tourism, Government of Maharashtra, Shri Girish Mahajan ji, to share a few thoughts with us. So. बोला भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. मंचावर उपस्थित
ते दोन्ही पालकमंत्री मान्य मंगलजी, मान्य दीपकजी, या कार्यक्रमाचे सल्लागार समितीचे अध्यक्ष मान्य आनंदजी, आता जाकी दादा इथे आले आणि ते मला म्हणाले की आपण यात्रेमध्ये हरवलेले 2 भाऊ आहोत की काय. ते मला नेहमी म्हणतात की मी तुमच्यासारखा दिसतो का तुम्ही माझ्यासारखे दिसतात म्हणून. पण मी इतकं वय झालेलं वाटत नाही अजून. उपस्थित सर्व मान्यवर, सर्व मुंबईकर बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपलं मुंबई फेस्टिवल 2024 आम्हाला सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आपण मोठ्या संख्येत या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभारही मानतो. कारण मुंबई फेस्टिवल या कार्यक्रमाची सुरुवात, त्याचं खरं नियोजन हे मंगलजींनी या ठिकाणी केलं. माझ्याकडे सुरुवातीला रुरल डेव्हलपमेंट, मेडिकल एज्युकेशन आणि स्पोर्ट्स हे 3 विभाग होते. मध्ये आमच्यामध्ये भागीदार वाढलेत. राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबत आली, आमच्यामध्ये वाटाहिस्से झाले आणि मंगलजींचं खातं माझ्याकडे गेलं. माझं मेडिकल एज्युकेशन आणि स्पोर्ट होतं ते राष्ट्रवादीकडे गेलं. आता पुढे असं काही होऊ नये, अजून काही वाढावाढी नाही तर आमचं जे तेही जायचं. आणि त्यामुळे मंगलजींनी जी सुरुवात केली होती मुंबई फेस्टिवलची, त्यांची संकल्पना होती. 2006 मध्ये आमच्याकडे मुंबई फेस्टिवल झाला होता आणि त्यानंतर जवळपास 15-16 वर्ष तर सगळा ब्रेक मिळाला. त्यानंतर मुंबई फेस्टिवल झालाच नाही. काला घोडा फेस्टिवल अंदाजी या ठिकाणी आहेत, त्यांची ती परंपरा होती. पण आम्ही ठरवलं की सगळ्यांनी एकत्र येऊन, मग कुठे कुलाबा फेस्टिवल, कुठे काळा घोडा फेस्टिवल, कुठे म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फेस्टिवल या ठिकाणी मुंबईमध्ये होते. पण सगळ्यांनी एकत्रित येऊन आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये, आता दुबई फेस्टिवलचा या ठिकाणी उल्लेख केला दीपकजींनी, आणि ते फक्त शॉपिंगसाठी असतं पण ते देशातलं जगातलं सर्वात मोठं फेस्टिवल असतं. आणि म्हणून आम्ही ठरवलं की आमच्या मुंबईला बूस्ट करण्यासाठी, तिला पुढे नेण्यासाठी, त्या ठिकाणी पर्यटन तिथलं वाढण्यासाठी आम्ही का असा प्रयोग करू नये, आणि म्हणून आम्ही सुद्धा या ठिकाणी मुंबई फेस्टिवल याचं आयोजन केलं. खरं म्हणजे मंगलजींची कल्पना मी पुढे झाल्यावर पुढे नेली. या ठिकाणी आनंदजी हे अध्यक्ष झालेले होते आधीच, आणि आनंदजी अध्यक्ष झाल्यानंतर मग आता कोण पाहिजे अजून इथे, आणि या कार्यक्रमाला खर्च खूप लागतो. आणि आनंदजीच्या भाषेत सांगतो की मग त्यांच्या एवढा चांगला बकरा मला कुठे मिळेल. तुम्ही म्हणाले म्हणून मी म्हटलं, मी म्हणाले म्हणत नाही, पण खर्चाची बाब आहे. आणि आनंदजींचं नाव असल्यामुळे सगळेजण मदत नाही करतायत. दुसरं नाव आमच्याकडे नव्हतंच कुठलं चांगलं, आणि म्हणून आनंदजींना आम्ही पुन्हा त्या ठिकाणी विनंती केली. मी आणि अध्यक्ष आनंदजी झाले सल्लागार समितीचे, त्याला कायदेशीर प्रारूप आम्ही त्या ठिकाणी दिलं त्यांच्या म्हणण्यानुसार. आणि मग आता या कार्यक्रमाची आज सुरुवात झाली. सकाळी उद्घाटन या कार्यक्रमाचं झालं. त्याच्या मागचं कारण काय, याच्या मागचा हेतू काय, या सर्वांनी त्या ठिकाणी सांगितलं की आमचं पर्यटन त्याला चालना मिळाली पाहिजे. आज मुंबईचं नाव जगातल्या पर्यटन क्षेत्रामध्ये वाढलं पाहिजे. नुसतं मुंबईत नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक, आमच्याकडे 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. सुंदर असा समुद्रकिनारा आहे की तो कुठेही नाही देशामध्ये. तो समुद्रकिनारा आहे, त्या ठिकाणी पर्यटक आकर्षित होऊ शकतात. आमच्याकडे गड किल्ले आहेत मोठमोठे. आपण आताच बघितलं शिवाजी महाराजांना, अनेक मोठे मोठे गड किल्ले आमच्याकडे या ठिकाणी आहेत. अजंठा एलोरा सारखे त्या ठिकाणी आमच्याकडे सुंदर असे वास्तू आहेत, ते बघायला जगभरातले लोक या ठिकाणी येत असतात. धार्मिक स्थळ आहेत, मंदिरं आहेत, अतिशय सुंदर असे फॉरेस्ट आहेत, वन्यजीव प्राणी आहेत. आणि मग त्यांच्यासाठी आम्ही जर त्यांना पूर्ण केलं तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं पर्यटन हे नंबर 1 वर जाणार आहे. नंबर 1 वर जाणार. आज छोटंसं राज्य गोवासारखं राज्य हे फक्त पर्यटनावर चालतं. केरळसारखं राज्य हे पर्यटनावर चालतं. जगामधले अनेक देश आहेत, युरोप खंड आहे, हा फक्त पर्यटनावर त्यांची अर्थव्यवस्था चाललेली असते. आणि म्हणजे आम्हाला जसं मोदीजींचं स्वप्न आहे की 5 ट्रिलियनवर आम्हाला जायचं असेल आमची अर्थव्यवस्था, तर मला असं वाटतं की पर्यटनालाही बूस्ट करावं लागेल, त्यालाही पुढे न्यावं लागेल, आणि त्यातून आमची अर्थव्यवस्था वाढणार आहे. आणि म्हणून पर्यावरणपूरक अर्थव्यवस्था, ही पर्यावरणपूरक पर्यटन कसं होईल याकडे आमचं लक्ष या ठिकाणी आहे. नाही तर पर्यटनाच्या नावाखाली अनेक ठिकाणी मग वेगवेगळ्या गोष्टी चालतात, पण त्याही होऊ नये याकडे आमचं या ठिकाणी लक्ष आहे. आणि विशेष करून नुसतं अर्थव्यवस्था वाढवणं नाही तर यातून रोजगार कसा वाढेल, तरुणांच्या हाताला काम कसं मिळेल, हा या मागचा उद्देश आहे.
आई नावाची संकल्पना आम्ही आता पर्यटनामध्ये आणलेली आहे आणि महिलांना यात जास्त कसा पुढाकार देता येईल, महिलांना या क्षेत्राकडे कसं वळवता येईल यासाठी आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. मी जास्त वेळ आपल्या या ठिकाणी घेणार नाही, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण तुम्हाला आजचा कार्यक्रम हा वेगळा आहे. पुढाऱ्याची नेत्याची भाषणं तुम्ही नेहमी टीव्हीवर ऐकत असतात, आम्ही बोलतच राहतो, लोक समोर असले की आम्हाला अजून जोर येतो, पण आम्ही तेवढा तास काही बोलणार नाही. मंगलजींना या ठिकाणी कार्यक्रमाला जायचं आहे, त्यांच्याकडे अतिशय जवळच्या नातेवाईकांकडचं लग्न आहे, त्यामुळे मी त्यांना बळजबरी थांबून घेतलं. 7:30 7:15 ते निघणार होते. आपले या ठिकाणी आभार मानतो, पण निश्चित 8 दिवस 9 दिवस चालणारा हा महोत्सव हा मुंबईकरांचा एक पर्वणीचा आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं. मुंबईबद्दल सगळेजणच बोललेले आहेत, मी बोललं पाहिजे अशातला कुठलाही भाग नाही, पण ही आमची मुंबई आहे. ही सपनो का गेटवे आम्ही याला म्हटलेलं आहे. नमस्तस्यै नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै. It's the beginning of say Mumbai festival, and I'm sure people will get associated with this. This is going to be the big event. Next 9 days are going to be very, very full of say activities, and thank you that you have given us an opportunity to associate with this as a sponsor. We really wish all the best for this successful of this event. Thank you. Thank you so much, Mishra ji. Thank you so very much. And thank you, gentlemen. Thank you, sir. Thank you, all the wonderful gentlemen here for gracing the occasion. Thank you, sir. Thank you, sir. And now, thank you to Maharashtra Tourism, जिन्होंने हमारे लिए इतना amazing event plan किया है. And now, as you can see, our esteemed dignitaries will finally take their seats and get to enjoy the evening with us. आज से शुरू होने जा रहा है एक बहुत ही अद्भुत फेस्टिवल, लेडीज एंड जेंटलमैन. एक ऐसा महोत्सव, एक ऐसा सेलिब्रेशन जो पहले कभी ना देखा गया है और ना ही सुना गया है. और ऐसा फेस्टिवल हमारे मुंबई के सिवा और हो ही कहा सकता है. आज शाम इस प्लीज हैव द प्लैक्स आउट प्लीज. Can we have a round of applause, please? And now I'd like to call upon stage Dr. Praveer Sinha, CEO, Managing Director to Tata Power, to come on stage and receive the plaque and say a few words to us, please. A round of applause, please, for Mr. Saha. Mr. Praveer Sinha, please. Honorable Ministers, Mr. Anand Mahindra ji, Jackie Shroff ji, and the people of Mumbai, thank you for
the opportunity given to Tata Power to associate. पिछले 109 साल से हम मुंबई शहर को बिजली दे रहे हैं और मैं उम्मीद करता हूं कि अगले 9 साल तक भी हम बिजली देंगे, मुंबई शहर को उजाला रखेंगे. So it's such a pleasure to be here on this stage and participate. And मैं सब कोई को the spirit of Mumbai को धन्यवाद करता हूं कि आप इस इवेंट से जुड़े हैं और आगे भी जुड़े रहें. Thank you very much. Thank you so much, Mr. Sinha. Now I'd like to call Shri Binod Kumar Mishra ji. जरा तेरी भोली रंगोली, चल सबको दिखा जरा, पर्दा उठा जरा, पर्दा उठा जरा. नजर रखूं या रहूं तहखानों में, वक्त के आगे निकल पड़ूं या फुर उड़ जाऊं आसमान में. ये शहर तेरी ही तो तेजी मेरी धड़कनों में है, मेरी हरकतों में है, चेहरे की मुस्कुराहट माथे की सिलवटों में है. तू मुझे परवाज़ देती है मुंबई, जैसी मैं उड़ूं तेरी हवाओं में. I think we all need to remember that action begins at an individual level, and this is why I'm very proud of the Mumbai Festival for choosing to really take some serious steps towards making the festival more sustainable by, of course, जैसे मिनी ने already कहा, by powering the festival through green energy, by ensuring that all the plastics used at the festival
are recycled, but there's a lot more to be done. We really need to walk the mile now and do much more. और यहाँ पर आता है हमारी जिम्मेदारी. तो as a citizen of Mumbai, मैं उम्मीद करती हूँ कि हम सब अपने आप को सस्टेनेबल डेवलपमेंट गोल से जोड़े और सस्टेनेबल एक्शंस चूज करें हर दिन, हर रोज, हर समय. I would also like to thank the Honorable Minister of Tourism, Government of Maharashtra, Shri Girish Mahajan ji, Mr. Anand Mahendra, the Chairperson, Mumbai Festival Advisory Committee, and of course, my dear friend Sebas Joseph, the founder, director of Viscraft Group, for giving this festival the opportunity to truly transcend time and place and reach out and connect with citizens of Mumbai, and for making it so inclusive and so wholesome. Whenever you get a moment, आप लोग इतनी दूर आए हैं, once this wonderful program ends, please go and see the wonderful installations here, right here at Cross Maidan. One of them I just saw. It is an art representation of the artwork of the Constitution of India by various artists across the country. It is absolutely magical. And like this, there's going to be many more experiences, and the one that we're having right now, so I don't want to keep you away from it for too long. I just want to say the only way we can truly hope for a healthy life for our children, our elderly, our loved ones, is if we commit ourselves to action at home, at the workplace, and everywhere, every single day. Thank you. Namaskar. Jai Hind. Thank you so much, Diya. You're always constantly inspiring us, and not just us, millions across the world. So thank you for that. Amey, what are we doing next? Yes, मित्रांनो, काव्य वाचन ही फार जुनी कला आहे. जसं हिंदी भाषेत कबीर पासून अव्याहत ही कला वाहत चालली आहे, तसंच मराठीत देखील काव्य लेखन आणि वाचनाचा हा वारसा आपल्याकडे ज्ञानेश्वर माऊलींपासून चालतो. एक सुंदर काव्य वाचनाचा कार्यक्रम आता इथे सादर होणार आहे, पण त्यात पारंपरिक दृष्टिकोन नसून हे काव्य अगदी आजच्या मुंबईचे चित्र दाखवणार आहे. मुंबई महानगरीला समर्पित आहे. मित्रांनो, आता टाळ्या थांबवायच्या नाहीयेत, कारण आता स्टेजवर येत आहेत अनुपम खेर सर आणि सचिन खेडेकर सर. जोरदार टाळ्या. अख्ख्या भारताचा अभिमान तुझं गुणगान करावं किती, सांग तुझ्यावर मरावं तरी किती. मनमोहक तू रूप सुंदरी, तुझ्यावर ध्यान धरावं किती. ए मुंबई, कसा ग तुझा हा मखमली थाट, जशी दिवाळीची ती रेशीम पहाट, जशी दिवाळीची ती रेशीम पहाट.
मज्जा, धारावीत पण आहे तुझी मज्जा, बेधुंद बेमोल ते मातीत लोळली. ध्यान तुझं ग धरलं ज्यांनी, ध्यान तुझं ग धरलं ज्यांनी, भरारी भरली खुशीची त्यांनी. मग येतो कशाला खाली उगाच, अरे मग येतो कशाला तो खाली उगाच, उडतो व कसा गरुडावानी. ए मुंबई काय हा तुझा बडेजाव, ए मुंबई काय हा तुझा बडेजाव, मटकदार चटकदार जसा वडापाव. वा. मुंबई घरी येतात का? आमची मुंबई दादा, आमची मुंबई दादा. आय लव्ह यू. हाथ नीचे कर, हाथ नीचे कर. दादा लव यू, लव यू. अब तो सामने लाइट मारेगा तो देखेगा. ऊपर मारो तो. हाँ ये देखिए दादा. अरे ये मोबाइल, अरे यार वो फैन को हटाओ यार. हाँ कर रहे हैं, बहुत हो गया. नमो प्रकृत्यै भक्तायै नियताः प्रणताः सदा. सर एक फोटो में. यस परंपरा, संस्कृति, सर इथे बीच फेस्टिवल या सर. मिला जुला के एक्सपीरियंस और साथ ही मुंबई फेस्टिवल में एक और बहुत चीज़ है जो मस्ट टेल यू ऑल अबाउट. सर आप फोटो लिया. इस्तेमाल किया जाने वाला इंफ्रास्ट्रक्चर ग्रीन एनर्जी से चलाया जाएगा. Isn't that amazing? मुंबई फेस्टिवल एंटरटेनमेंट और इवेंट्स का एक परफेक्ट कॉम्बिनेशन होगा जिसमें न सिर्फ मुंबई का बल्कि डोमेस्टिक और इंटरनेशनल टूरिस्ट भी लंबे समय तक इसे याद रख पाएंगे. So lots of firsts over.
आउटस्टँडिंग अभिनेत्री तर आहेतच, पण त्याच सोबत त्यांनी समाजासाठी देखील खूप सारी कामं केली आहेत आणि उपयोगा गेटवे या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा. आपल्याला सगळी सिस्टीमवारी सांगितलेलीच आहेत, त्यामुळे मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करणार नाही. पण मी आपल्याला आग्रहाचं आमंत्रण करेल की त्या 9 दिवस अतिशय सुंदर असा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. फॅशन वॉक म्हणून आम्ही जो शो आयोजित केलेला आहे, त्यामध्ये मुंबईतले डबेवाले आहेत, इथले कंडक्टर आहेत, ड्रायव्हर आहेत, पोलीस आहेत, नर्सेस आहेत, डॉक्टर आहेत, जे खऱ्या अर्थाने मुंबईची धडकन आहेत, जे मुंबईसाठी रात्रंदिवस या ठिकाणी झटत आहेत. हे खरं हिरो आहेत आमचे, हे आमचे खरे हिरो आहेत. आणि मला वाटतं हे सुद्धा आमच्या सेलिब्रिटी बरोबर तशी चालणार आहेत, त्याच्यासोबत धावणार आहेत. आणि म्हणून त्यांचा सुद्धा मान सन्मान झाला पाहिजे असा हेतू आमच्या या कार्यक्रमामागचा आहे. आणि म्हणून आपल्याला मी विनंती करेल की आपण सर्वांनी मग हा सगळ्या दृष्टीने आधीच सांगितलं की सिनेसृष्टी असेल, स्पोर्ट्स असेल, आमचं कल्चर असेल, सगळ्या बाबतीमध्ये क्लीन बीचेसच्या बाबतीमध्ये आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे. पर्यावरणपूरक आम्हाला कसं त्या ठिकाणी राहता येईल या संदर्भामध्ये आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी विनंती मी आपल्याला या प्रसंगी करतो. पुन्हा आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाले हैं स्टेज इंफ्रास्ट्रक्चर और टेक्निकल इक्विपमेंट के लिए अरे यार फोन कर बॉडीगार्ड ओके बाय बिडू बाय 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 सलाम सलाम